स्वदेशातील यंत्रणेवर झोड उठवून देश-विदेशात यथेच्छ बदनामी करून जे लोक हशा आणि टाळ्या मिळवत आहेत, त्यांना देशभक्तीचे धडे नव्यानं द्यावे लागतील। देशातल्या गोष्टी देशातच राहाव्यात। आमच्या देशातील घाण परकीय भूमीवर गुलाल म्हणून उधळणं देशाच्या प्रतिमेला चिखल फासणारं ठरू शकतं। 2 वर्षाच्या नव्या राजवटीनंतरही लोक फक्त भ्रष्टाचारावर बोलत असतील तर त्याचं खापर कोणावर फोडायचं, असा सवाल त्यांनी विचारलाय। मोदी, सोनिया, राहुल यांच्यावर टीका करण्यासाठी युरोप, अमेरिकेत जाण्याची गरज नाही। काही झालं तरी या भूमीवर आम्ही एक आहोत। काळा पैसा परत आणून प्रत्येक देशवासियाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आपलं वचन आहे। त्यावर आवाज टिपेला न चढवता स्वदेशात काम करण्याची गरज आहे, असं उद्धव यांनी मोदींना सुनावलंय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कडवे बोल सुनावलेत। या एकूणच उद्धव यांच्या त्यांनी जी टीका केली आहे त्यावरून स्पष्ट होतंय की उद्धव हे पुन्हा एकदा भाजपला टार्गेट करतायत, मोदींना टार्गेट करतायत। काय नेमका अर्थ याचा काढायचा? भूषण, सामनाचा अग्रलेख उद्धव ठाकरे यांचं विधान असल्याचा प्रेस नोट जी आहे ती शिवसेनेकडनं प्रसिद्ध करण्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे असं खूप कमीदा होतं की सामनाच्या अग्रलेखावरती उद्धव ठाकरेंची विधानं असल्याची जी प्रेस नोट आहे ती प्रेस नोट रिलीज केली जाते। परंतु यावेळेला मोदींवरती जी सामनामधून अग्रलेखामधून टीका झालेली आहे ती उद्धव ठाकरेंची विधान आहेत असं करून आज शिवसेनेने ती प्रसिद्धीसाठी दिलेली आहेत। त्यामुळे निश्चित आहे की मोदींवर शिवसेनेला टार्गेट करायचं डायरेक्ट, आणि ते आजच्या शिवसेनेच्या ज्या प्रेस रिलीज आहे त्याच्यावरून स्पष्ट होतं। आणि प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष हा किती टोकाला गेला आहे किंवा शिवसेनेचा भाजपवर किती राग आहे, नरेंद्र मोदींवर किती राग आहे, हे या उद्धव ठाकरेंच्या विधानांवरून दिसून येतं। सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेना अशी टोकाची टीका करते, त्यामुळे विरोधी पक्षाची गरज नाही देशामध्ये किंवा राज्यामध्ये। शिवसेना सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावते, असं एकूण चित्र आता सध्याच्या राजकारणात आहे। आणि उद्धव ठाकरेंनी प्रथमच डायरेक्ट मोदींना टार्गेट केलेलं आहे। मोदी भ्रष्टाचाराविषयी जे विविध देशांमध्ये जाऊन बोलतायत ते त्यांचं जे विधान आहे ते भ्रष्टाचाराविषयी ते देशात करावं त्यांनी, विदेशात जाऊन त्यांनी अशा प्रकारे देशाला बदनाम करू नये। कारण भारताची जी प्रतिमा आहे ती प्रत्येक देशामध्ये भ्रष्टाचारी देश अशी होते। आणि आता 2 वर्ष झाली मोदींच्या सरकारला, आणि मोदींच्या सरकारच्या 2 वर्षानंतरही जर देशामध्ये भ्रष्टाचाराविषयी लोक बोलत असतील तर त्याची जबाबदारी कुणाची, असा सवाल उद्धव ठाकरेंनी या प्रेस नोटमध्ये आपल्या विधानांमधून मोदींना केलेला आहे। दुसरीकडे अजून जखमेवर भाजपच्या मीठ सोडण्यासाठी त्यांनी जी उदाहरणं दिली ती उदाहरणांकडे लक्ष दिलं पाहिजे। भ्रष्टाचाराविषयी बोलताना नरेंद्र मोदींना त्यांनी आठवण करून दिली आहे की महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये काय घडलं। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नुकताच एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लागला होता। मध्य प्रदेशमध्ये व्यापक घोटाळा मोठ्या प्रमाणावर चर्चेला आहे। त्याचबरोबर गुजरातमध्ये जिथे भाजपचं सरकार तिथे आनंदीबाई पटेल यांच्या जमिनीचा व्यवहार आहे त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे या 3 राज्यांची जिथे भाजपचं शासन आहे त्या राज्यांची उदाहरणं देऊन या राज्यातील भ्रष्टाचाराविषयी मोदी बोलणार का, असा अप्रत्यक्षपणे सवाल जो आहे तो शिवसेनेने उभा केला आहे। आणि शिवसेना भाजपमध्ये केंद्रात 2 वर्ष पूर्ण होत असताना राज्यात 20 महिने पूर्ण होत असताना अगदी टोकाचे संबंध बिघडलेत असं म्हणावं लागेल। आणि आता थेट शिवसेनेकडून पंतप्रधान मोदींना टार्गेट दिलं जात आहे। भूषण, निश्चितच आता थेट मोदींवर टीका झाल्यामुळे भाजपचे नेतेही शांत बसणार नाहीत। निश्चितच शिवसेनेला प्रत्युत्तर मिळेल। आणि या सगळ्या वादाला जी किनार आहे ती शिवसेनेला, विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, त्यावेळेला शिवसेनेच्या नेत्यांना महापालिकेतील किंवा थेट उद्धव ठाकरेंना भाजपच्या नेत्यांकडनं जे टार्गेट केलं गेलं गेल्या काही दिवसांमध्ये, त्याच्यावरून शिवसेनेमध्ये जो मनात राग आहे, जी खतखत आहे, ती कुठेतरी आज उद्धव ठाकरेंनी बाहेर आणली, थेट मोदींवर टीका करून असं म्हणावं लागेल। भूषण, खरं दीपक, आपण पाहतोय की महाराष्ट्रात असेल किंवा देशात अनेक ठिकाणी असेल शिवसेनेच्या नेत्यांना, मंत्र्यांना या सगळ्यातनं डावललं जात आहे बऱ्याच वेळेला भाजपकडनं, हेही वारंवार दिसून येत आहे। या सगळ्या मंत्र्यांना किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एक नवी प्रेरणा उद्धव ठाकरे देण्याचा प्रयत्न करतायत का? निश्चितच उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट म्हणजे थेट त्यांच्या इतर नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना तो संदेश म्हणावा लागेल की याच्यापुढे शिवसेनेची भूमिका ही थेट मोदींविरोधात असेल, भाजप विरोधात असेल आणि त्याचे पडसाद आज आपल्याला
पाहायला मिळत आहेत. आज अगदी सकाळी शिवसेनेचा सामनाचा अग्रलेख छापून आल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही विधानं समोर आल्यानंतर एकीकडे सुरेश प्रभू जे रेल्वे मंत्री आहेत, केंद्रीय रेल्वे मंत्री, त्याच्या विरोधात शिवसेनेच्या खासदारांचं आंदोलन असो किंवा औरंगाबादमध्ये संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारवर केलेली टीका असो, याच्यावरून एक शिवसेनेची भूमिका आता स्पष्ट झालेली आहे. यापुढे शिवसेना भाजपाला टार्गेट करणार, मोदींना थेट टार्गेट करणार आणि तोच संदेश एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी आपल्या आजच्या या विधानांमधून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिलाय, नेत्यांना दिलाय आणि याच्यापुढे प्रत्येक नेता तो शिवसेनेविरोधात बोलताना आपल्याला पाहायला मिळेल. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे शिवसैनिकांनी पेढे वाटून त्याचा आनंद व्यक्त केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात आहे की सत्तेत असूनही शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावते. कारण सत्तेत असताना जी अँटी इन्कमसी असते, एक सत्तेत असल्यानंतर लोकांचा जो विरोध असतो तो विरोध आपल्या पक्षाला होऊ नये त्याच्यासाठी शिवसेना ही काळजी घेत आहे का की आपण सत्तेत आहोत पण विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत, असं लोकांसमोर चित्र मांडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आणि ही विधानं जी येतात वारंवार ती विधानं त्याच्यातच आहेत की आम्ही सरकारमध्ये काही चुकीचं चाललं असेल तर त्याच्यावर टीका करू. एकीकडे मोदी सरकार 2 वर्ष साजरं करताना त्याचं सेलिब्रेशन करत असताना या 2 वर्षात तुम्ही काय केलं असा अप्रत्यक्षपणे सवाल आज उद्धव ठाकरेंनी आपल्या विधानामधून उपस्थित केला आहे. याच्यातून एक गोष्ट लक्षात आहे की सत्तेत सहभागी असूनही शिवसेना सत्तेत नाहीये. कारण सत्तेमध्ये जो वाटा मिळायला हवा, जी सत्तेत निर्णय प्रक्रियेत सहभाग असायला हवा, तो सहभाग शिवसेनेला मोदींकडनं असो किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं असो तो मिळताना दिसत नाही. आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये एक खतखत आहे, ती खतखत उद्धव ठाकरेंनी बाहेर काढली आहे. शिवसेना केंद्रामध्ये सत्तेत आहे परंतु त्यांच्या मंत्र्यांचा कुठेही परफॉर्मन्स असलेला आपल्याला दिसत नाही किंवा शिवसेना सत्तेमध्ये आहे जाणवत नाही. राज्यामध्ये सुद्धा शिवसेनेला मिळते म्हणजे सत्तेत असूनही शिवसेनेला ती वागणूक मिळत नाहीये. या सगळ्याचा कुठेतरी परिणाम म्हणून आता उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींवरतीच हल्ला चढवला. धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.